आता आपण जे एका मुली समोर बसलेलो आहोत, की आता मुलीला मुलगी म्हणायची की नाही तो एक मला प्रश्न पडला. आणि तो प्रश्न आहे की नाही तुम्हाला समजेल. या व्हिडिओच्या खाली तिचं कर्तृत्व तुम्ही बघायला लागलाय. बाळा तुझं नाव काय सांग? माझं नाव उज्ज्वला बाळू मोठे. उज्ज्वला, तू काम काय करते जरा सांग बरं. मी प्लंबिंगचं काम करते. केव्हापासून करतेस? 2018-19 पासून करते. तुला एवढ्या मोठ्या बिल्डिंग वरनं खाली येताना त्या पाळण्यावरनं काम करताना तुला भीती वाटत नाही? पहिली सुरुवातीला थोडी थोडी वाटत होती, पण हा. आता जशी सवय झाली तशी नाही वाटत. पण मी माझ्या ह्या मुली तुझ्या वयाच्या माझ्या मुली आहेत, सुना आहेत, मला एक तुझ्याबद्दल इतका अभिमान वाटतो ना की कर्तृत्व कसं असावं मुलींचं ते तुझ्यासारखं असावं. मी तुला हायलाइट का करतोय बाळा की तुझ्याकडे गुण वेगळे दिसून आले म्हणून मी करतोय. मला एक सांग बाळ, तू हे जे प्लंबिंगचं काम करतेस हे छोट्या प्रमाणात करतेस, तू मोठ्या प्रमाणात करण्यासाठी तुला कशाची गरज? सध्या कसं झालंय, कामगारांचा जो बेस आहे, हा. कामगार इतके दमवतात ह्या क्षेत्रामध्ये, बर. म्हणजे प्रमाणाच्या बाहेर. बर. त्यामुळं ओनली वन एक 2-4 कामगार चांगले असतील ना, बर. तर आपण काही म्हणजे कितीही मोठं काम करू शकतो. मी सांगतो तुला बाळ, कामगार दमवणारे असतात, त्यांना त्यांचं भविष्य त्यांच्या जवळ नसतं. जो भविष्यहीन असतो तो दमवतो. भविष्य ज्याला उज्ज्वल करायचं आहे त्या व्यक्तींचा शोध आपण घेणं गरजेचं आहे. खूप काही लोक मिळतील. मी या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो की या स्क्रीनवर या उज्ज्वला मोठेचा नंबर आहे. जर कोणाला या मुलीकडं प्लंबिंगचं काम करायचं असेल तर तुम्ही या मुलीच्या कॉन्टॅक्टमध्ये राहा. आणि बाळा मी एक सांगतो तुला, तू मोठ्या प्रमाणात मोठ्या बिल्डिंगची, अपार्टमेंटची, शासकीय योजनांची कामं घ्यायला तू चालू कर. तुला कुठं अडचणीत तिथं माझा रोज एक नवीन विषय किंवा माझं सचिनभाऊ कदम वेलफेअर फाउंडेशन हे तुझ्या साथीला राहील. तू या महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यात काम कर, त्या ठिकाणी माझ्या फाउंडेशनची मुलं, व्यक्ती साथीला राहतील. नक्की सर. त्यामुळे तू असंच करत राहा. बरं मला एक सांग, तुझ्याकडे टू व्हीलर आहे ती कोणती वापरतेस? माझ्याकडे 2 व्हीलर आहे जेम्स मध्ये, सिटी 100. एक लक्षात ठेव बाळा, गाडी काही शोभणारी घेतली नाहीस तू. तुला गाडी शोभती एकच बघ, बुलेट सारखी गाडी पाहिजे. नाही घेऊयात ना, ती हा. पण आहे. ती जिद्द ठेव. आणि मला एक बुलेटवरनं तू फिरत्याला एक व्हिडिओ बघायचा आहे. नक्की नक्की. हा, तर ही एक जिद्द ठेव बाळ. तुझ्या भावी आयुष्याला पूर्णपणे माझ्या शुभेच्छा राहतील आणि अशीच तुझी प्रगती होत राहो हीच ईश्वर चरणी प्रार्थना. थँक्यू. धन्यवाद.